नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत. इथे गॅरेजपर्यंत अर्जुन आणि सायली पोचलेले असतात. आतमध्ये नागराज आणि प्रिया मिळून हे महिपतला हलवण्याचा प्रयत्न करत असतात. पण महिपतने स्वतःला वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केलेला असतो. त्याचा आवाज ऐकून अर्जुन आणि सायली तिथे येणार. त्याच वेळेला काहीतरी युक्ती कर लवकर असं नागराज प्रियाला म्हणू लागतो आणि प्रिया मागच्या दाराला खुणवते आणि नागराज महिपतला घेऊन फरार तिथनं झालेला असतो. आणि थोड्या दिवसानंतर पुन्हा एकदा अर्जुनला माहिती लागते की जंगलामध्ये अशा अशा ठिकाणी महिपतला लपवले. तर अर्जुन हा एकटाच गेलेला असतो. आता महिपत तिथे स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागतो. अर्जुनला तो वार करतो चाकूने. अर्जुनच्या हातावरती लागतो. अर्जुन खाली पडतो आणि त्याच्यानंतर अर्जुन समोरून नागराज पळतो त्याला पकडायला हवं म्हणून. अर्जुन मग त्याला एक काठी फेकून मारतो. तो पडतो, धडपडतो. त्याच्यानंतर पोलीस येतात आणि महिपतला पकडतात. आता सगळ्यांना ह्या गोष्टीची आस लागली आहे की महिपतला ह्या 22 वर्षापूर्वी कोणी सुपारी दिली होती रविराज काकाला मारण्याची, हे ऐकून घेण्याची. अर्जुन तर म्हणतो आता आपल्या रविराज काका आणि प्रतिमा आत्यावर आलेले जे संकट आहे ते लवकरच दूर होईल. त्यांच्या दोघांवर करणारा हल्ला करणारा व्यक्ती कोण आहे, महिपत हे लवकरच पोलिसांसमोर कबूल करेल आणि नागराजचं नाव सगळ्यांसमोर आल्यानंतर काय होईल हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.